नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीनिवास काशीनाथराव राठोड, जेमला नाईक उच्च माध्यमिक आश्रमशाळा सकनूर तांडा, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. मी माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 3 आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठाची स्वाध्यायकृती सोडवणार आहोत. मित्रांनो, स्वाध्यायकृती सोडवण्याआधी आपण पाठाची मध्यवर्ती कल्पना पाहू. प्रत्येकाला आनंद हवा असतो, परंतु बऱ्याचदा आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवावा हे उमगत नाही. खरे तर आनंद बाहेर नसून अंतरंगात असतो, पण त्यासाठी आनंदाचे भान जागे असावे लागते. हे या पाठात लेखकाने हलक्या फुलक्या शैलीत उलगडले आहे. आनंद नेमका कशात असतो, तो कसा अनुभवायचा असतो, छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद कसा भरून राहिलेला आहे, आनंदी राहण्याची सवय कशी लावून घ्यावी यासंबंधी विविध उदाहरणांमधून लेखकांनी केलेले विवेचन आनंदी राहण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे. निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकांचा सहवास आनंदी राहण्यासाठी कसे उपयुक्त ठरतात यासंबंधीच्या पाठातील विवेचनामुळे आपणास जीवनात आनंदी राहण्याचा राजमार्ग गवसतो. आता विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय कृतीकडे वळूया. कृती 1 कृती करा. लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमती. याचे उत्तर आहे, तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो. 2 पकडू गेलात की हातातून निसटतो. 3 आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्यात येतो. आणि 4 जितका सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो. या आनंदाच्या गमती लेखकाने सांगितल्या आहेत. दुसरी कृती आहे मित्रांनो, लेखकाने वर्णिलेली खऱ्या आनंदाची लक्षणे. तुम्हाला हलकं हलकं पिसासारखं वाटणे, मनावरचे सर्व ताण दडपण नाहीसे होणे, ईर्ष्या असूया नाहीसे होणे. आणि 4 राग द्वेष विरघळून जाणे. हे खऱ्या आनंदाची लक्षणे लेखकाने सांगितले आहेत. आता पुढची कृती आहे, माणसाच्या एकटेपणातून निर्माण होणारे आविष्कार. निर्मिती, शोध आणि साक्षात्कार हे माणसाच्या एकटेपणातून निर्माण होणारे आविष्कार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढील कृती आहे आ. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. 1 यश, वैभव ही आनंद अनुभवण्याची निमित्त आहेत. हे वाक्य योग्य आहे. 2 पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो. हे वाक्य अयोग्य आहे. शिकण्यातला आनंद तात्पुरता असतो. मित्रांनो, हे सुद्धा वाक्य अयोग्य आहे. यशामुळे आत्मविश्वास वाढतो. हे वाक्य योग्य आहे. ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. हे वाक्य सुद्धा योग्य आहे. आता पुढली कृती आहे ई. हे केव्हा घडेल ते लिहा. माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो जेव्हा त्याच्या मनात आनंद मावेनासा होतो. नंबर 2 माणूस दुःखातून बाहेर पडत नाही जेव्हा ते दुःखाला बाहेर जाऊ देत नाहीत. हृदयाची दारं मिटलेली असतात तेव्हा माणूस दुःखातून बाहेर पडू शकत नाही.
3. आनंद हा तुमचा स्वभाव होईल जेव्हा आनंदात राहण्याची सवय लागेल तेव्हा. आणि 4. एका वेगळ्या विश्वात वावरता येतं जेव्हा एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकतो. आणि पुढली कृती आहे 2 खालील शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. मनाची कवाडं, याचं उत्तर आहे मनाची दारं. आनंदाचा पाऊस, खूप आनंद होणे. याच्यानंतरची पुढची कृती आहे खालील चौकटी पूर्ण करा. 1 आनंदाला आकर्षित करणारा आनंदच. 2 शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू. श्वास, बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद. आनंदाला प्रसवणारा आनंद. आणि शेवटचा आनंद अनुभवण्याची निमित्त, यश आणि वैभव. तिसरी कृती आहे व्याकरण. खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा. 1 एवढं मिळूनही मी आनंदात का नाहीये. वाक्यप्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. 2 गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की. याचा वाक्यप्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. आणि 3 आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं, हे विधानार्थी वाक्य आहे. याच्यानंतरची कृती आहे योग्य पर्याय निवडा व लिहा. 1 माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात. या वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणते ते ओळखा. माणसं स्वतःचा छंद नेहमी विसरतात. माणसं स्वतःचा छंद लक्षात ठेवतात. माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाहीत. आणि माणसं स्वतःचा छंद किती लक्षात ठेवतात. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाहीत. याच्यानंतरची दुसरी कृती आहे हा आनंद सर्वत्र असतो. या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य. आनंद कुठे नसतो. हा आनंद कुठे असतो. हा आनंद सर्वत्र नसतो का. आणि हा आनंद सर्वत्र असतो का. तर याचे उत्तर आहे हा आनंद कुठे नसतो. आणि तिसरं किती आतून हसतात ती. या वाक्याचे विधानार्थी वाक्य. ती आतून हसतात. ती फार हसतात आतून. ती आतून हसत राहतात. आणि ती खूप आतून हसतात. याचं उत्तर आहे ती खूप आतून हसतात. याच्यानंतरची पुढची कृती आहे खालील तक्ता पूर्ण करा. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचे नाव लिहायचे. तर पहिला शब्द आहे झुणका भाकर. या शब्दाचा विग्रह आहे झुणका, भाकर वगैरे. आणि हे समाहार द्वंद्व समास आहे. याच्यानंतरचा दुसरा विग्रह आहे सूर्याचा अस्त. तर याचा सामासिक शब्द आहे सूर्यास्त. आणि समासाचे नाव आहे तत्पुरुष समास. परत विग्रह दिलेला आहे अक्षराचा आनंद. तर त्याचा सामासिक शब्द होतो अक्षरानंद. हा सुद्धा तत्पुरुष समास आहे. आणि चौथा सामासिक शब्द आहे प्रतिक्षण. आणि याचा विग्रह होतो प्रत्यक्षण. आणि समास अव्ययी भाव समास आहे. याच्या पुढील कृती आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. 1 स्वतःच्या आवडीचे काम निवडा. हे वाक्य कर्मणी प्रयोगाचे आहे. लोकांना पेढे वाटणं वेगळं, हे भावे प्रयोग. आणि 3
कष्टाची भाकर गोड लागते. कर्तरी प्रयोग. पुढील कृती आहे उ. आनंद या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा. शुद्ध आनंद, खरा आनंद, टिकाऊ आनंद, आत्मिक आनंद आणि वेगळा आनंद. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढील कृती आहे स्वमत. त्याच्यामध्ये एक आहे, जे काम करायचं आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं. या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा. सगळ्याच माणसांना आपले जीवन आनंदाने जगावे वाटते, मात्र बऱ्याच लोकांना ते जमत नाही. बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये आपल्या मनाप्रमाणे इच्छेसारखे काम मिळत नाही. त्यावेळी आपण निराश होतो आणि आनंदाला बाजूला सारून त्यातून दुःख व्यक्त करीत बसतो. प्रत्येक कामात आनंद मिळेलच असे नाही. जे काम मिळालेलं आहे त्या कामात आपण स्वतःचा आनंद शोधायला हवा. शेतकरी महिला दिवस रात्र शेतात कष्ट उपसत राहते आणि ती या कामात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम करीत असते. अंग सगळं चिखलाने माखलेलं असतं, डोक्यावर सूर्य नाचत असतो. अशा बिकट स्थितीत ही शेतकरी महिला ओव्यागात आनंदाने काम करीत असते. अगदी देहाच्या चिंध्या होईपर्यंत. किती कष्टमय काम तिचं, आणि या कष्टातही तिनं आनंद शोधलेलं असतं. म्हणून लेखक म्हणतो की प्रत्येक कामात आनंद मिळवता येतं, ते फक्त त्याला घेता आलं पाहिजे. याच्या पुढची कृती आहे आ. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्याही वृत्तीत असतो. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. जशी दृष्टी तशी सृष्टी या उक्तीप्रमाणेच जशी आपली दृष्टी आहे असेच आपल्याला जग दिसते. जसे पाण्याने अर्धा भरलेला ग्लास आहे, तो अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. त्याचप्रमाणे कोणाला आनंद कशात मिळते हे सांगता येत नाही, आणि आनंद हा प्रत्येक व्यक्तीच्या वृत्तीवर अवलंबून असतो. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. आनंद हा माणसाच्या वृत्तीवर अवलंबून असतो. प्रत्येक क्षणात आनंद व्यापून राहिलेला आहे, तो फक्त आपल्याला शोधता आला पाहिजे. प्रत्येकाचा आनंद वेगळा आहे. कोणी काम करून आनंदी होतो, तर कुणी काहीच न करता आनंदी असतो. पुढची कृती आहे ई. आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं. या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. याचे उत्तर आहे, मानवी जीवनचक्र हे सुखदुःखाने भरून आहे. मानवाला सहज मिळणारी गोष्ट म्हणजे दुःख. प्रत्येक वेळी दुःख हा दारातच उभा असतो. दुःखाचे हजारो कारणे, प्रसंग आपल्या दैनंदिन जीवनात सापडतात. आपले मन राग, द्वेष, मत्सर या भावनेने टच्च भरलेले आहे, आणि अशा वातावरणात आनंदाची भावना आपल्या मनात निर्माण होणारच नाही. आनंदासाठी खूप आटापिटा करावा लागतो. आनंदासाठी मन हेच सर्वात महत्त्वाचे असते. त्यासाठी मन मोकळं आणि मोठं असावं लागतं. दुसऱ्याच्या आनंदात आपल्याला सहभागी होता आलं पाहिजे. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे या उक्तीप्रमाणे आनंद आपल्यातच आहे. त्याला जाग करण्यासाठी गरज आहे ते फक्त त्याचं मोठ्या दिलानं स्वागत करायची. याच्यानंतरची पुढली कृती आहे ई. प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचे मत लिहा. याचे उत्तर आहे, आपणाला जर जगण्याचा आनंद घ्यायचा असेल तर अस्तित्वाची जाण झाली पाहिजे. माणसाचे अस्तित्व इतर सजीवापेक्षा वेगळे आहे. त्याची वेशभूषा, राहणीमान इतरापेक्षा आगळे वेगळे आहे, आणि माणसाला लाभलेलं हे जे जीवन आहे ते आनंद उपभोगण्यासाठीच. पण असे घडत नाही.
तो अधिक महत्त्वाकांक्षापोटी दुःखाच्या खाईत पडतो. दुसऱ्याची बरोबरी करण्यात, दिखाऊपणा करण्यात तो स्वतःचे अस्तित्व बाजूला सारून तो नाटकीपणाने जीवन व्यतीत करीत असतो. अशा वागण्यातून तो आनंदाला पोरका होतो. आपल्यातच दडलेल्या आनंदाला तो जागे करू शकत नाही. हरणाच्या नाभीतच कस्तुरी असते, त्या गंधाने तो मोहितही होतो, पण येणारा सुगंध आपल्यातच आहे हे मात्र त्या हरणाला आयुष्यभर कळत नाही. माणसाचंही तसंच आहे. त्याला आनंद हवा आहे, पण तो नेमका कशात आहे हे त्याला समजत नाही. अंतरंगातील आनंद ओळखण्यासाठी माणसाला स्वतःच्या अस्तित्वाचं भान असणं गरजेचं आहे. याच्यानंतरची कृती आहे 5 अभिव्यक्ती. खरा टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दात लिहा. याचं उत्तर आहे, ईर्ष्या ही आनंदाला सर्वात मारक, आनंदाला ग्रहण लावणारी व्याधी आहे. खरे पाहता आनंद हे चुंबकासारखे काम करते. त्याच्या कक्षेत प्रवेश केल्यास तो आपणास कवटाळतो. राग, द्वेष, मद, मत्सर यापासून दूर गेल्यावरच खरा टिकाऊ आनंद मिळतो. आनंद हा दुसऱ्याच्या दुःखावर पोचलेला नसावा. आपल्या मित्राला आपल्यापेक्षा कमी गुण मिळाले की दुःख होते, आणि आपल्यापेक्षा जास्त गुण मिळाले तर अधिक दुःख होते. मुळात हीच विसंगती खऱ्या आनंदापासून दूर लोटते. आपल्यासारखे सर्वांना सुखात आनंदात राहावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. सर्वांचे भले होवो हीच प्रार्थना असली पाहिजे. अंतःकरणाची शुद्धी योग्य संस्कारातून, योग्य मार्गदर्शनातून झाली पाहिजे. याची रुजवणूक व जोपासना व्हायला पाहिजे. यातच खऱ्या आनंदाचा गमक आहे. याच्यानंतरची पुढची कृती आहे तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. याचं उत्तर आहे, आनंदच आनंदाला आकर्षित करतो, आनंदाला प्रसवतो, तो मोठा करतो तो आनंदच. म्हणून आनंदासाठी न करता आनंदी होऊन काम केलं पाहिजे, तर निश्चितच आनंदाची प्राप्ती होते. आपण असंख्य कार्यकारण भाव घेऊन या जीवनात जीवनमान असतो. त्यात असंख्य भावनांची एकच गर्दी असते आणि आपण या गर्दीत हरवून जातो आणि सुख, समाधान याचं नातं तुटतं. त्या परिस्थितीत समाधान मानणे, भविष्याची चिंता न करता प्रयत्नशील असणे, वर्तमानात जगणे, जीवनातील प्रत्यक्ष माध्यमातून जीवन अनमोल समजणे इत्यादी माध्यमातून आपण आनंदी होऊ शकतो. मुळात आनंदाची प्राप्ती घेऊन स्वानंदात रममान होणे ही होय. धन्यवाद.